आज आमच्या प्रिन्सीचा बड्डे आहे, म्हणजेच श्रीषाच्या लाडक्या दीदीचा आरू दीदीचा बड्डे आहे. आणि खरंच एकदम प्रिन्सेससारखी वाटत होती. खूपच सुंदर ड्रेस होता आणि हे डेकोरेशन देखील खूप सुंदर तिच्या आहे ना दीदींनी केलं होतं. केक देखील खूप सुंदर होता. तर बघा सगळे मुलं लहान जमले होते आणि हे बघा आता बड्डे सुरुवात झाली होती. तर तिच्या मम्मीने आधी तिचं औक्षण केलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मग परत तिला ओवाळलं आणि बड्डेच्या खूप खूप छान अशा शुभेच्छा दिल्या. आता केक कट झाल्यानंतर मुलांनी आहे ना तिला खूप सारे छान छान असे गिफ्ट्स दिले होते आणि त्यानंतर आम्ही लगेचच आहे ना पुढच्या तयारीला लागलो होते. म्हणजे मुलांसाठी आहे ना खूप छान असा खाऊ आणला होता आणि माझा फेवरेट खरं सांगायला गेलं तर ढोकळा होता आणि मी ढोकळा बघूनच खूप खुश झाली. तर इतके ढोकळा, मुलांचे फेवरेट चिप्स, गुलाबजाम आणि भाकरवडी, केक वगैरे असं बरंच काय काय आहे ना खूप छान असे स्नॅक्स आणले होते. तर पटापट इथे आहे ना आम्ही सगळ्यांनी प्लेटी केल्या. कारण आणि हे बघा ही तिच्या दीदीने असं सुंदर असं किचन सेट तिला गिफ्ट दिलं होतं आणि ती बघून एवढी खुश झाली होती ना. तर त्यानंतर आहे ना पटकन आम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना मुलांना अशा प्लेटी दिल्या आणि तोपर्यंत श्रीषा आली मला शोधत की मम्मा तू कुठे आहे म्हणून. तर खरं तर आहे ना श्रीषाला बघून मला तिची आठवण आली. लग्न झालं होतं आणि मी पुण्याला आली ना त्यावेळी अगदी एवढीशी छोटीशी बाहुली होती आणि आता बघता बघता बघा किती मोठी झाली. म्हणजे मुलं कधी मोठं होतात ना ते समजतच नाही आहे. तर इथे सगळ्यांना आहे ना अशा प्लेटी वगैरे दिल्या आणि बघा मुलं देखील छान एन्जॉय करत होते. मग कोणाला काय हवं नको ते सगळं ताई बघत होत्या. तर इथे बघा आणते मनीषा काकवाने तुला पण काय पाहिजे असलं की सांगा. हा हा ते सगळ्यांना त्रिशा, केक चांगला आहे का? अरे वा त्रिशा किती क्यूट दिसते. गुलाबजामुन गुलाबजामुन कोणाला पाहिजे का? गुलाबजामुन राधा. मुलांचं खाऊन झाल्यानंतर आम्ही देखील बसलो. मी आणि काकू. ताई बिझी होत्या, मुलांना काय हवं नको ते बघत होत्या. श्रीषा रडत होती म्हणून मी पटकन घेतलं आणि हे बघा त्यानंतर सगळ्यांना आवडतं म्हणजे रिटर्न गिफ्ट, त्यामुळे मुलं खूप खुश झाली.